जय श्रीराम पब्लिक, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये। कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं आपण महाबळेश्वरमध्ये आलतो आणि पाठ 6 वाजता झोपलो आणि आत्ता उठलेलो आहे। मला आज प्रॉपर ब्लॉग चालू करावं कारण सिनासाला बड्डेच्या ह्याच्यात ट्रॅव्हलचं काही सीनच नाही। मोकार कामं हे ते पळापळ इकडचं तिकडचं सगळं असलं तसलं सगळं दिसलं तुम्हाला। पण आजपासून एकदम चिल विकेंड म्हणजे चिल ब्लॉग। मागं बघितलं का सुवंदा स्विमिंग पूलमध्ये उतरलेली माणसं आहे ती। अजून आता मला उतरायचं, मी आत्ता उठलेलो आहे। ब्लॉग अपलोड केला आणि मग ब्लॉग सुरू केला दुसरा। मला तर माहिती आहे असंच आहे आपलं, हमारे यहाँ ऐसा ही होता है। माऊ वगैरे बाकीचे सगळे झोपलेले आहेत, आम्हाला आली मस्ती। आम्ही उठलो कारण सीन असं आहे की जरा मार्केटमध्ये जाऊन यावं म्हणलं। कॉस्मेटिकची भरपूर सामान राहिल्यात नाही का, काय 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 लागतं जे आम्हाला ते। तर मग जातो जरा मार्केट फिरून येतो, मग स्विमिंग पूलमध्ये उतरू डायरेक्ट। मग फुल राडा फुल येडीच आहे। सो बघत राहा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा। बाय द वे आपला विला चेक करा, पुढचे 4 दिवस आपण इकडंच आहे। आता कसं दिसतं एकदम क्वालिटी। तुमच्या भावाची बेडरूम बघा इथं, गॅलरी व्ह्यू घेतो आपण डायरेक्ट। हे बघा भाऊ, स्ट्रॉबेरीची शेती आहे, पुढं जायचं का तोडा। सो काय ते बघा स्ट्रॉबेरीची शेती पण आहे। भूक लागली की समोर शेतातून स्ट्रॉबेरी तोडून आणायच्या। आणि आमची एक गाडी, ही आमची दुसरी गाडी आणि जी मी एक गाडी आतमध्ये पार्किंगला। सो जाऊया जरा थोडंफार जे काय 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 लागते ते घेऊन येऊ आणि मग आपला राडा चालू करू। म्हणजे चिल करायला जे आलोय चिल करू। मला स्विमिंग पूलमध्ये जायची लई इच्छा आहे सध्याला, पण जरा सगळी पब्लिक आल्यावर कसं जरा मजा येईल। इकडे बाय द वे स्पेस पण आहे बसायला किंवा काय, अजून भरपूर काय काय मोठा विला आहे। तुम्हाला विलाचा एक टूर देतो मी। लेडीज चप्पल बघताय ते बघा, प्रत्येकाच्या आपापल्या बायकांसाठी। तुमचा भाऊ सिंगल आहे त्यामुळे मी नाही बघत आहे। आपण एन्जॉय करायला आलं म्हणलं, त्यांना काहीतरी घेऊन गेलं पाहिजे। बरोबर आहे भाऊ, तुझ्यासारखं नवरा सगळ्यांना भेटो। मी हे होणाऱ्या बायकोंसाठी डिस्प्ले लावलेलं आहे। भाऊची गाडी आहे, भाऊची भाऊले पळवत आता येताना 150च्या स्पीडने। काय म्हणले सो गाईज स्विमिंग पूल मध्ये जाण्यासाठी सज्ज झालेले आहेत सगळे। झालेत का? नाही टी शर्ट काढ के, लय लोकडा दिसलं तर घालणार। हा उठव बाला, अरे का तू लग्नाला आला का कुणाच्या? असला जीन्स पॅन्ट टाकून बसलाय। शॉर्ट पॅन्ट घातलेत आणि आता चला ओके ओके। आपला जय शुभम भाऊ, टाका उडी चला। चालतंय 0 वर।
गेम काय बोल. अरे मधी कळत का मधी सेंटर. वाम गॉगल लावून मारोडी. गाईज साऊंड चालू झालेले आहेत. उतर नको खाली. बारोडे. सो गाईज स्टिंग घेतोय गरीबाची. गरीबागत बदक. हा दगड
आला कशी परत बापा A few moments later. सो गाईज 4 वाजलेले आहेत आणि आता चाललो काय तर खायला भूक लागलेली आहे तशी जरा फ्रेश वगैरे झालो आणि मग आता निघतो भाऊ कुठं काय जात आहे एखाद्या वेळेस फिरल पण बघत राहा मेंढरं हाकलले का त्यांना हाकलायला लागतंय की चला 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 कारण भूकच एवढी लागलेली आहे पण काय आता चावी कुठे आहे इथेच कुठेतरी चला चालत जायचं ना आता कसं आहे बाला जोरात आहे आता बाला भाईला जोरात आहे आता हा नाद खोला चला गाड्या काढा आपल्या सगळ्यांच्या आदो भाऊ घ्या गाडीदार आता वाईट टाकलो मी Whispered promises straight to my heart. I'd never noticed, but you were never there, you were never there. Hey, you gave me roses, set me apart. All I felt was bliss, but you were never there, you were never. I want us to be what we used to be this night. Baby, just another fight, but you don't wanna see me cry. There is no way that it's never going there. I think it better and I swear I'll follow you no matter where. Think it better when I swear follow you no matter where. Think it better when I swear. काय इथं थांबलं पुढे लावतो हा इथं लाव याच्या मागे ग्रँड वेटर अक्षा कुठे बघायला लागला येडे चाळे चालू आहेत आपल्या नसते इथं म्हणजे सगळे येडे चाळे कट करून टाकतात मला राहिलं काय मग त्यात सो चला आलेलं आहे जेवण करायला गाईच सो गाईच ज्या हॉटेलमध्ये थांबलेलो म्हणजे जेवण करायला तिथून व्ह्यू बघा कसला क्वालिटी एक नंबर व्ह्यू आहे आणि सकाळचं त्याला भारी वाटत असणार आहे चला झालंय जेवण निघूया आता 6 वाजलेले तो जर हॉटेल टूर मारू एक पुढे खालीच आहे का भारी आहे बार आहे बसायचं पुन्हा काय बघून आलो चला झालेलं आहे जेवण आता निघूया
किती वाजलेले आहेत? 6:22 झालेले आहेत. हे कसं आहे गोवा. हो गाईज किती वाजल्यात रे? हां 9 वाजत आलेत तरी आम्ही फिरतोयच इकडं तिकडं नुसतं. ओन्ली बॉईज करते ते. गर्ल्स सगळ्या झोपवल्या आणि ओन्ली बॉईज. कारण कसं हां गर्ल्स नसले तर जमा आहे मला. बॉईजच आहेत सगळे. बॉईज ट्रिप आहेत फक्त. अपवाद जर तुम्हाला कुठं व्हिडिओमध्ये गर्ल दिसले असेल तर हा तुमचा निव्वळ योगायोग समजावा. हां निव्वळ योगायोग. किंवा मग तुमचे डोळे चेक करा तुम्ही. पुढे नाही आमच्यात सगळी पोरं आहेत. आणि बाय द वे तिला पाठवले दूध घ्यायला. कसं आहे म्हणजे दूध पिऊन आम्हाला बॉडी वाढवायची आमची. जरा अंगाला जरा आमच्या बघायचंय जरा सगळे बारगाडे दिसतात. आज आम्ही स्विमिंग करताना सगळ्यांचे हे दिसले साठे दिसलेत सगळ्यांच्या. किती बारगाडे आहेत किती हाडे आहेत सगळे दिसले. म्हणून आता आम्ही संध्याकाळी दूध पिऊन झोपणार. दूध नाही कॉफी प्यायची आहे रेग्युलर. डबल शॉट कॉफी प्यायची आहे. तो बनवणार आहे 3 ते 4 वाजेपर्यंत. मग त्याला पाठवलं. चला विलाव सगळे वाट पाहतायत आपली. आतुरतेने वाट पाहतात ते. सो आपण लवकर जाऊया विल्लावर येऊन निव्वळ टाइमपास केलेला आहे आम्ही. 4 तास नुसतं फोटोशूट केलेलं आहे. दादा आले दुधाची पिशवी आहे बघा. खरंच दुधाच्या पिशव्या दाखवते बाबा लोकांना. हे बघा हे काय कॉफी आणि अमूल दूध पिता आहे इंडिया. सो गाईज चला गाडी लावली आणि विलावाले. आपण आता इथे बसू. खूप छान इथे बसू आता आपण. हा नाईट विजन आमचा. नाईट व्ह्यू सॉरी. समोर काही आग लागली. आग लागली. वनवा पेटवलाय. वनवा पेटला जेव्हा झाला याडा आपिसा. चला. सो गाईज 12 वाजलेले आहेत आणि डन फॉर द डे. आजसाठी एवढंच. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. कारण उद्या आपल्याला साईड हे करायचंय. साईड सीन करायचे तिथले सगळे. त्यामुळे आज मी लवकर झोपणार आहे. उद्या लवकर उठणार आहे. ॲक्च्युली आजच जायचं होतं पण काल आम्ही झोपलो 4-5ला. तर मग कसलं उठतोय तेव्हा आम्ही. त्याच्यामुळं मग आता आम्ही असं नियोजन केलं आज की आज लवकर झोपायचं आणि उद्या सकाळी लवकर उठून साईड सीन करायचे सगळे. राईड्स वगैरे येते इकडं हॉर्स रायडिंग वगैरे असं भरपूर बोटिंग वगैरे काय आपल्याला करायचं. सो बघत राहा उद्याच्या ब्लॉगमध्ये. तुम्हाला कळूनच जाईल उद्याचं काय सीन आहे. सो डन फॉर द डे. बाय द वे नाईट लुक देतो विलाचा. कसा आहे तुम्हाला कसं वाटतंय? हे आहे नाईटचा लुक. म्हणजे एकदम प्रिशियस आहे विला आहे ना. खरं पैसा वसूल आहे. सो डन फॉर द डे. आजसाठी एवढंच. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय गुड नाईट.